पावसाळा सुरू झाला, की आपण जास्तीत जास्त भाज्या घरात फ्रिजमध्ये भरून ठेवायचा प्रयत्न करतो. पण त्या भाज्या आहेत ना, लवकर खराब होतात. तर त्या कशा छान स्टोअर करायच्या ह्याची मी आज सिंपल मेथड दाखवली आहे. तर आपल्याला हिरवी मिरची ही रेग्युलर लागतेच. तर त्याकरता काय करायचं, इथे मी सर्वात पहिले ही मिरची छान स्वच्छ धुवून घेतलेली. त्यानंतर आपल्याला ही सुक्या कपड्याने असं व्यवस्थित त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा थेंब न राहता अशी छान मस्त पुसून आणि सुकवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ही देठं जी आहेत ना, ती सर्व देठं आपल्याला काढून घ्यायची कारण काय होतं ना, देठांमध्ये ना मॉइश्चर असतं आणि त्याच्यामुळे सगळी मिरची ना आपली खराब होते. त्यामुळे मी सर्व मिरच्यांच्या अशा देठं काढून घेते. तुम्ही बघू शकता इथे. हे बघा आता अशा प्रकारे मी सर्व मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता इथे. आणि आता ह्याच्यामध्ये एकही मिरची जर खराब असेल ना, तर ती आपल्याला काढून टाकायची. त्यामुळे आपल्या बाकीच्या पण मिरच्या खराब होतात. तर मी इथे काय केलंय, एक ना एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. हा तुम्हाला इझिली कुठेही अवेलेबल मिळेल. ह्यामध्ये आता आपण ना टिश्यू पेपर टाकून घ्यायचंय. टिश्यू पेपर घातल्याच्या नंतर आपल्याला सर्व मिरच्या ह्या पेपरवरती घालून घ्यायच्यात. कारण काय होतं ना, डब्याला सुद्धा आतून मॉइश्चर पकडतं. त्याच्यामुळे ना आपल्याला असा पेपर घालून घ्यायचा आणि सर्व मिरच्या ह्या पेपरवरती आपल्याला अशा टाकून घ्यायच्यात. त्यानंतर वरतून आहे ना असं फोल्ड करून घ्यायचे जेणेकरून वरतून सुद्धा त्याला मॉइश्चर लागता कामा नये, म्हणजे पाण्याचे थेंब लागता कामा नये. आणि मी अजून एक टिश्यू पेपर असा वरतून आहे ना त्यावर टाकून घेते आणि झाकण बंद करून आपण हे फ्रीजमध्ये खाली ठेवून द्यायचे. आता परत जेव्हा आपल्याला मिरची पाहिजे, तेव्हा आपण काय करतो, डबा घेतो, झाकण ओपन करतो आणि मिरची घेऊन परत हा डबा लावून ठेवतो. पण असं नाही करायचंय. डबा ओपन करायचा आणि बघायचं आतमध्ये टिश्यू पेपर जो आहे, तो आपला ओला झालेला आहे का? ओला झालेला नसेल, तर याचा अर्थ आपल्या मिरच्या चांगल्या आहेत. त्यातून आपल्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपण मिरच्या काढून घ्यायच्या आणि मिरची जर एखादी खराब झाली असेल, तर त्यामध्ये ती सुद्धा काढून घ्यायची. नाहीतर मग ती बाकीच्या मिरच्यांना सुद्धा खराब करते. तर हे बघा, ही सिंपल अशी पद्धत आहे मिरची स्टोअर करायची. त्यानंतर आता लिंबू कसे स्टोअर करायचे? आता लिंबू बऱ्याचदा ना फ्रिजमध्ये कडक होतात, नाहीतर मग असे कुजतात सुद्धा. तर काय करायचं, लिंबूंना मी स्वच्छ इथे धुवून घेतलेलं आहे आणि पुसून घेतलंय. त्यानंतर मी पुन्हा एकदा इथे एक कंटेनर घेतलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम असाच टिश्यू पेपर घालून घ्यायचा आहे आणि टिश्यू पेपरवरती आपल्याला एक-एक लिंबू असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. जर तुमच्याकडे मोठा डब्बा असेल, मोठं फ्रिज असेल, तर तुम्ही मोठा डबा घेऊ शकता आणि तिकडे तुम्ही जास्त लिंबू स्टोअर करू शकता. तर आता इथे मी संपूर्ण लिंबू घालून घेतलेले आहेत. लिंबूवरती आपल्याला टिश्यू पेपर असा छान फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती अजून एक टिश्यू पेपर असा फोल्ड करायचा. तुम्ही बघू शकता इथे, जेणेकरून मॉइश्चर पकडलं गेलं नाही पाहिजे आणि आपले लिंबू फ्रेश आणि मस्तच राहिले पाहिजे. तर आता आपण झाकण बंद करून हे कंटेनर फ्रीजमध्ये 1 महिना काय आपण 2 महिने स्टोअर करू शकतो. म्हणजे तुम्ही 2 महिने हे लिंबू आरामात मस्त फ्रेश असे वापरू शकतात. त्यानंतर किचनमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आलं. आलं सुद्धा बऱ्याचदा खराब होतं. आता काय करायचंय आपल्याला, आलं पहिले स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि आलं आपल्याला धुताना जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाहीये. पटापट धुवून त्याला बाहेर काढून घ्यायचंय आणि स्वच्छ असं छान मस्त पुसून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपलं आलं जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ धुतलं जातंय आणि जर मोठे तुकडे असेल तर ते आपण असे तोडून घेऊ शकतो. तर हे बघा, आता आपलं आलं जे आहे ते स्वच्छ झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला टिश्यू पेपरवरती एक-एक आलं असं ना पसरवून छान मस्त सुकवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे मी टिश्यू पेपरवरती सर्व आलं इथे ठेवून छान सुकवून घेते. आता आपलं आलं छान मस्त सुकलेलं आहे. परत एकदा आपण कंटेनर घेऊया, कंटेनरमध्ये टिश्यू पेपर घालूया आणि टिश्यू पेपरवरती आपल्याला आलं परत रॅप करून ठेवून देऊया. वरतून परत एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे आपल्याला ठेवायचा जेणेकरून आल्याला पटकन पाणी पकडून आलं आपलं खराब नाही झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे आपलं आलं छान मस्त इथे मी टिश्यू पेपरमध्ये रॅप केलेलं आहे आणि वरतून एक टिश्यू पेपर सुद्धा घातलेला आहे. आता आपल्याला हे कंटेनर बंद करून असंच फ्रिजमध्ये ठेवून द्यायचंय. तर भाज्या स्टोअर करायची ही तुम्हाला ट्रिक जर आवडली असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.